रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकरता नारायण राणेंचं नाव पुन्हा चर्चेत आले। किरण सामंत यांच्या माघारीनंतर राणेंची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। त्यामुळे तय कोकणात भर शिमग्यात राणे विरुद्ध विनायक राऊत अशा प्रचाराच्या फैरी पाहायला या देखील मिळणार आहेत। शिवसेनेच्या किरण सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून माघार घेण्याचे संकेत दिल्यानं भाजपचं कोकणातलं नेतृत्व नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग आता मोकळा झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विनायक राऊत यांची उमेदवारी आधीच जाहीर केली आहे। त्यामुळे नारायण राणे विरोधात विनायक राऊत हा सामना तय कोकणात गाजणार असं चित्र दिसतंय। नारायण राणेंसोबत जुनं वैर असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेत राणेंच्या नावामुळे चैतन्य आलंय। आम्ही त्या सामन्याचं स्वागत करतो, पण आम्हाला हाच सामना पाहिजे, आम्हाला हाच सामना पाहिजे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्यानं लोकसभेत निवडून जातील आणि शिवसेनेच्या विजयाची परंपरा तिथे कायम राहील याविषयी कोकणी जनतेच्या मनात आणि आमच्या मनात अजिबात शंका नाही। शिवसेनेत असताना अगदी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेल्या नारायण राणेंनी 2005 मध्ये शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसचा हात धरला। तेव्हापासून राणे विरुद्ध सेनेच्या वितुष्टाला सुरुवात झाली। त्यानंतर राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हे वैर अधिकच वाढलं। तय कोकणात तर सेनेनं ताकद लावून राणेंचा उमेदवार पाडण्याचा विडाच उचलला होता। या मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम करत असताना काय काम केलं याचा हिशोब जनता तुमच्याकडे निवडणुकीमध्ये मागेलच। त्याचबरोबर अशा दमांना किंवा अशा धमकींना या मतदारसंघातील जनता फी करणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेनं घेरल्यानंतर राणेंच्या मदतीला भाजपचे नेते धावून आले। नारायण राणेंचा विजय होणार आहे। सर्वांना माहिती आहे की जो मोदीच्या बरोबर राहील लोक त्यांच्या बरोबर राहील। राणे साहेब मोदी साहेबांच्या बरोबर आहे, मोदी साहेब राणे साहेबांच्या बरोबर आहे। त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काय होणार नाही। राणेंचं नाव चर्चेत आल्यानं ठाकरेंची शिवसेना अधिक जोमानं कामाला लागल्याचं चित्र आहे। तर दुसरीकडे नाराज असलेले सामंत बंधू राणेंना कितपत मदत करतील यावर राणेंचं भवितव्य अवलंबून आहे। त्यामुळे जागा वाटपाच्या रस्सीखेचेत राणेंनी आघाडी घेतली असली तरी दिल्लीचा मार्ग तितका सोपा नाहीये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।